कबड्डी स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात. बोरी प्रतिनिधी अमरदीप क्रीडा मंडळ बोरी यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमामुळे परिसरात क्रीडा व शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले. या ठिकाणी केंद्र प्रमुख पदी निवड झाली आहे आणि त्यांचा सत्कार वाघमारे सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. गुरुजी म्हणजे आमच्या बोरीगावचे झालेल्या गातच प्राथमिक शाळा गेली 10 वर्ष प्राथमिक शाळेमध्ये कुंभार गुरुजी या ठिकाणी साहेब झालेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा परीक्षा राज्यभरातून या ठिकाणी अनेक शिक्षकांनी ही परीक्षा दिली आणि त्यामध्ये या ठिकाणी श्रीयुत विशाल दत्तात्रय गिरी यांचा केंद्रप्रमुख म्हणून सन्मान साजरा होत आहे. सांगायला मला निश्चितपणे आपला सर्वांना आनंद होतो की वाघमारे साहेब जवळपास 5000 केंद्रप्रमुख झाले राज्यभरात. काही पती पत्नींच्या जोड्या झाल्या 2000 केंद्रप्रमुखांच्या, परंतु आमच्या दोघांची अशी जोडी आहे, आम्ही गुरु शिष्यांची जोडी आहोत एकाच वेळेला. त्यामुळं विशालचं खूप खूप कौतुक अभिनंदन आणि मला निश्चितपणे त्याचा अभिमान वाटतो. त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. दशरथ गुरुजी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दशरथ गुरुजी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्या शिक्षण सेवेमध्ये घेतलेला होता. तसेच लोणंद गटाचे केंद्र प्रमुख म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं होतं आणि गेली 4-5 वर्ष त्या आपल्या सेवेतून शंकर पाटील हेही बीएसटी मधून सेवानिवृत्त झाले. आनंदा कृष्ण केसकर मामा हेही वन खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यांना देखील विनंती आहे की पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वांचे लाडके मामा आनंदा कृष्णा केसकर हेच आपले नातेवाईक आहेत हे त्यांनी कृतीतून सांगितले. आणि त्यानंतर श्रीयुत मंगेश भगवान पिसाळ महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्याची निवड झाली आहे, मंगेश पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. काही वर्षांपूर्वी आपण बघत होतो की बँकांमध्ये विशेष करून दाक्षिणात्य किंवा उत्तरेकडील टक्का जास्त होता, परंतु आता आपले मराठी अधिकारी देखील बँकांसाठी बाप बुलंद कहाणी. सुनील शेळके पाटील यानंतर पुढे बघायचं मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ही सर्वात उत्तम गुंतवणूक आहे. त्यानंतर कुमारी कृती शंकर करळे दक्षिण आशियाई कराटे स्पर्धा 2 या मुलीनं काश्य पदक मिळवलेलं आहे आणि तुझा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आज आपल्या बोरीगावाला अभिमान आहे. यानंतर चिरंजीव आयुष आता व्यासपीठावरील मान्यवर अक्षय अर्जुन जसं कबड्डी बद्दल प्रेम आहे तसेच आमच्या बोरीतील या लहानशा मुलाला बुद्धिबळाचं वेळ लाग. आपण या तालुक्यावर, गावावर, राज्यावर
लाव करू शकतो. मार्गदर्शक शिक्षक संदीपजी दायगुडे आपल्याला विनंती की मंचावरती येऊन आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विशेष बोलायचं झालं तर आराध्याचे वडील आणि हबप नरहरी दायगुडे महाराज आणि त्यांचे आजोबा हबप मुगट महाराज यांची ही नात आराध्या विशेष असं कौतुक. त्यांचे मार्गदर्शक यांचाही सत्कार आमच्या सर्वांचे लाडके अनिल वाघमारे साहेब गटविकास अधिकारी खंडाळा हे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य शिव होणं सुंदर आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरीनं नेहमीच आपल्या शैक्षणिक आणि बाकीच्या कामांमध्ये एक डंका वाजवलेला आहे. चव्हाण सर यांचं या सर्व मुलींना आणि शाळेला मार्गदर्शन लागतं. सर्वांचे लाडके विलास चव्हाण सर हे सुद्धा तसे खेडबुद्रुकचे पण बोरीलाच सर्व सेवा झालेली. या ठिकाणी 6वी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा सातारा जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम. गटविकास अधिकारी खंडाळा यांना विनंती करतो की आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषद शाळा बोरीचे मुख्याध्यापक विलास चव्हाण साहेब यांना विनंती करतो की यांनी सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. मित्रांनो, गेले कित्येक वर्ष प्रकाश धमाल सर यांचाही सत्कार अनिलजी वाघमारे साहेब यांना मी विनंती करतो की आपण करायचा आहे. या ठिकाणी सन्मान चिन्ह आपुलकीची शाल आणि श्रीफळ देऊन सन्माननीय धमाळ सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. राज्यस्तरीय कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून एक परीक्षा होते आणि त्यामधून असे पंच निवडले जातात. सन्माननीय अविनाश सर्वांना प्रेमाने खूप खूप थोडं मागे सरा थोडं मागे सरा. सन्माननीय गटविकास अधिकारी BDO साहेब आमचे वाघमारे साहेबांना विनंती आहे की त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी सन्मान करा. ते सत्कार मूर्ती सत्तर किलो वजनी गट कैलासवासी संतोष निवृत्ती येळे यांच्या स्मरणार्थ निरंजन रोड लाईन्स निरंजन येळे तसेच पटाणा किराणा अँड जनरल स्टोअरचे प्रोप्रायटर 70 किलो वजनी गटात 60 किलो वजनी गटाचे चतुर्थ क्रमांक गाडवे त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वजनी गटातील तृतीय क्रमांकाचे मानकरी 30 रुपये स्वराज्य रक्षक क्रीडा मंडळ वाई त्यांचे प्रोप्रायटर श्री संजय दायगुडे सर तसेच वक्रतुंड मेन्सवेअर 37 रुपयाचे मानकरी ओवी स्पोर्ट बिरवाडी अ या संघाचा द्वितीय क्रमांक आला आहे. ज्यांचा मोकळा पाकड असेल त्यांनी मागे संपर्क साधायचा आहे. या 2 दिवसाच्या कबड्डीच्या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले श्री उमेशजी भोसले सर. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.